तर नागपुरात अजब प्रकार पाहायला मिळतोय। अशोक चौकात एका घराच्या गॅलरीतून उड्डाणपूल गेलाय। उड्डाणपुलाच्या रोटरीचा एक भाग चक्क प्रवीण पत्रे यांच्या घराच्या बाल्कनीतून जातो। घरमालक प्रवीण पत्रे यांनीही यापासून त्यांना काही अडचण नाही, मात्र एनएचआयने नागपूर महापालिकेला पत्र पाठवून हे घर हटवण्याची मागणी केली। घराचं बांधकाम हे अनधिकृत असल्याने नुकसान भरपाईबाबत काही तरतूद नसल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गजानन, नागपुरातला हा अजब प्रकार सध्या जोरदार चर्चेला जातोय, काय सांगाल? नक्कीच नागपुरातील अशोक चौकामध्ये मी सध्या आहे आणि अशोक चौकामध्ये असलेला हा उड्डाणपूल आपण बघू शकतो। उड्डाणपुलाचा एक बीम जो आहे, काही भाग जो आहे तो प्रवीण पत्रे यांच्या थेट बाल्कनीत गेलेला आहे आणि त्यामुळे हा उड्डाणपूल देशभर चर्चेत आहे गेले काही दिवस झाले। कारण की उड्डाणपुलाचा थेट भाग अशोक चौकातला हा उड्डाणपूल आहे आणि 4 वेगवेगळे उड्डाणपूल जे आहे ते या ठिकाणी येणार आहे आणि हा एक मोठा सर्कल तयार झालेला आहे आणि या सर्कलचा एक भाग जो आहे, एक बीम जो आहे तो थेट बाल्कनीत गेलेला आहे। नागपूर महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की जे बांधकाम झालेलं आहे ते बेकायदा बांधकाम झालेलं आहे आणि NHI कडनं हा उड्डाणपूल जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। NHIचे अधिकारी म्हणतात की नियमानुसार हे बांधकाम झालं पुलाचं, परंतु घराचं बांधकाम अनधिकृत आहे आणि ते महानगरपालिकेने तोडावं हा वाद गेले काही दिवस सुरू आहे आणि सध्या तरी हे काम वेगानं सुरू आहे। परंतु चर्चा होतीये तो हा बीम जो आहे तो थेट बाल्कनीत गेला प्रवीण पत्रे यांचा। प्रवीण पत्रे म्हणतात की आम्हाला समस्या नाही, परंतु जेव्हा हा पूल सुरू होईल तेव्हा मात्र अनेकांना समस्या निर्माण होऊ शकते, अपघाताचीही भीती निर्माण होऊ शकते, त्यामुळे तीही चर्चा होते। त्यामुळे पुढच्या काही दिवसात ती बाल्कनी पाडल्या जाऊ शकते। महानगरपालिका त्या दिशेने कारवाई करणार। धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।